पुढच्या घडामोडीकडे मनसे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीचं गणित प्रस्तावावर अडलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा ठाकरेंच्या सेनेपुढे पेच असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचं समसमान प्राबल्य आहे। आमची ताकद जास्त आहे, आमच्या अटींवर युती व्हावी अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे असंही सूत्रांकडून कळतंय। तर ठाकरे सेना आणि मनसे यांच्या युतीचं गणित हे प्रस्तावावर अडलेलं आहे। कोणत्या जागा द्यायच्या, कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा हा ठाकरेंच्या सेनेपुढे पेच आहे। दोन्हीकडनं म्हटलं जात आहे अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचं समसमान प्राबल्य आहे, तर दुसरीकडे आमची ताकद जास्त आहे, आमच्या अटींवर युती व्हावी असं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे। अर्थात युतीचा हा प्रस्ताव या संदर्भात नेमके अपडेट्स अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, नेमकं काय आहे, कुठल्या मुद्द्यांवर प्रस्तावाच्या कोणत्या बाबींवर नेमकं अडलंय? नक्कीच आपण पाहतोय की ठाकरे गटाची आणि मनसेची युती केव्हा होणार याची आतुरता सर्वच महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना आहे, परंतु अनेक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरून मनसेची आणि ठाकरे गटाची युती जी आहे ती पुढे चर्चा जात नाही। त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे ठाकरे गटानं प्रस्ताव का द्यायचा आणि देत असताना कोणत्या कोणत्या बाबी त्या प्रस्तावामध्ये टाकायच्या असा एक प्रमुख मुद्दा जो आहे तो समोर आलेला आहे। कारण की आणि प्रस्ताव जर देत असताना कोणत्या कोणत्या बाबी विचारात घ्यायचा हा देखील ठाकरे गटासमोर मोठा प्रश्न आहे। कारण 2017ची निवडणूक आपण जर पाहिली तर जवळपास ठाकरे गटाचे स्वतःचे 84 नगरसेवक आले होते, तर मनसेचे 7 नगरसेवक आले होते। त्यापैकी 6 नगरसेवक ठाकरे गटामध्ये सामील झाले, तर एक नगरसेवक आता शिंदे गटामध्ये गेलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं ठाकरे गटाचं मोठं प्राबल्य आहे, त्याच्यामुळे प्रस्ताव देताना ह्या गोष्टींचा विचार व्हावा असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे। त्याचसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची जी हॉटेलमध्ये भेट झाली होती त्या भेटीनंतर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना असं वाटतंय की मनसेची आणि ठाकरेंची युती होऊ नये। नक्कीच निवृत्ती, अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।